नमस्कार, लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। विधान परिषदेचं उपसभापती पद आता धोक्यात आलेलं आहे। हे उपसभापती पद नीलम गोऱ्हेंकडे आणि त्यांच्यावरती आता अविश्वासाचा जो आहे तो प्रस्ताव समोर मांडलेला आहे। आपल्यासोबत याच संदर्भात अधिक संवाद साधण्यासाठी शिवसेनेचे आमदार आहेत राजेश क्षीरसागर सर, काय सांगाल? आता हे पद धोक्यात आलेलं आहे, मुळात आपल्या पक्षाच्या नेत्या आहेत, काय म्हणाले यावरती? नाही, निश्चितपणे सभागृहामध्ये विरोधी पक्षाची जी काही भूमिका आहे ती त्यांना मांडावी लागेलच। पण मला खात्री आहे की सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यामध्ये काहीतरी जादू करण्याची कला आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीनं जरी काही होत असेल तरी सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत आणि निश्चितपणे आपल्याला काहीतरी जादू झालेला दिसेल आणि हा अविश्वासाचा ठराव फेटाळलेला दिसेल असं मला या ठिकाणी वाटतंय। कारण आपण पाहता गेल्या काही वर्षामध्ये शिवसेनेची बाजू भक्कम मांडण्याचा विषय असेल किंवा शिवसेना संघटित असेल किंवा आमदारांना आणि शिवसैनिकांना न्याय देण्याचं जर कोण काम करत असेल तर ते उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब करतात आणि त्यांचं या सर्व गोष्टींवर बारीक लक्ष आहे। आणि निश्चितपणे मला खात्री आहे की विरोधक आता खरं म्हणजे आपण पाहतो की संपूर्ण राज्यामध्ये विरोधी पक्ष नेता देखील आज विरोधकांच्याकडे नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतांचा जोगवा महायुतीच्या बाजूने टाकलेला आहे आणि त्यामुळं त्यांना काही ना काही करत राहावं लागेल, त्यासाठी ते करतायत। पण मला खात्री आहे एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर आमचा ठाम विश्वास आहे। नक्कीच, परंतु ज्या पद्धतीने ठाकरेंच्या सेनेच्या माध्यमातून हा अविश्वासाचा ठराव दिलेला आहे, तुम्हाला या संदर्भात काय वाटतं, किती योग्य आहे? नाही, एक लक्षात घ्या, म्हणजे आज कुणाच्या वतीनं दिलाय म्हणण्यापेक्षा या ठिकाणी ते त्यांचं काम त्यांनी केलेलं आहे। कारण शेवटी हे राजकारण आहे। ज्या वेळेला शिवसेना पूर्णतः चुकीच्या मार्गाने निघालेली असताना चुकीच्या दिशेने निघालेली असताना एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जे बंड झालं त्यामुळं शिवसेना शिल्लक राहिली किंवा जिवंत राहिलेलं आज ताट मानेनं आज एकनाथजी शिंदे साहेबांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर संपूर्ण राज्यामध्ये एक वेगळं त्यांचं इमेज निर्माण झालेलं आहे। सर्वसामान्यांना न्याय देणारा नेता म्हणून त्यांचं आज महाराष्ट्रामध्ये नाव आहे आणि म्हणून अशा वेळेला या ठिकाणी नीलमताई देखील असतील, ह्या सिनियर आमदार आहेत आणि म्हणून मला खात्री आहे की हा जो काही निर्णय होईल त्यामध्ये नीलमताई परत एकदा उपसभापती राहतील। म्हणजे आपल्याला वाटतंय की उपमुख्यमंत्री जादूची छडी फिरवतीलच। उपमुख्यमंत्र्यांना जादूगर म्हटलेलंच आहे, कारण आपण पाहिलं की 2022ला शिवसेनेचे जे काही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठीमागे जे काही जी भूमिका चालली होती त्यामध्ये शिवसेना पूर्ण नामशेष होण्याच्या मार्गावर असताना त्यांनी जादू केल्याने या महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे राहिलं आणि महाराष्ट्राला देखील कशा पद्धतीने न्याय द्यायचा ते त्यांनी दाखवलेलं आहे आणि त्यामुळे निश्चितपणे मला खात्री आहे की हे पद नीलमताईंच्याकडे राहील। दुसरे नेते देखील चर्चेमध्ये आहेत, राजकीय वर्तुळामध्ये अनेक चर्चा होत असतात। काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला, म्हणजे त्यांनीच दिलेला आहे असं म्हटलं जाईल। परंतु आता योगेश कदम यांनी स्वारगेटचं जे काही प्रकरण झालेलं, स्वारगेटमध्ये ज्या काही मुलीवरती अत्याचार झालेले, त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये एक संवाद केला आणि त्या वक्तव्याचा निषेध जो आहे तो नोंदवण्यात आला। आता विरोधकांच्या माध्यमातून अधिवेशनात त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते, कसं पाहता याकडे? एक लक्षात घ्या, अशा घटनांचं कोणी समर्थन करत नाही। अशा घटना ज्या काही घडत असतात त्यावरती सरकार बारकाईने लक्ष ठेवून असतं, अशा होऊ नयेत म्हणून प्रयत्न करत असतं। पण अशी घटना एखादी घडली तर त्याला 100% मंत्र्यांना दोषी धरता येईल का हा देखील विचार केला पाहिजे आणि म्हणून मी योगेश कदमांच्या बाबतीत बोलतोय आणि म्हणून निश्चितपणे मला या ठिकाणी खात्री आहे की त्यांच्या देखील पाठीशी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ठामपणे राहतील। कारण शिवसैनिकांना, आमदारांना, खासदारांना न्याय देण्याची जी भूमिका गेल्या काही वर्षामध्ये आहे ती सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी चोखपणानं केलेली आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे की या अशा पद्धतीनं आरोप प्रत्यारोप होत राहणार, कारण विरोधकांना आता काही काम राहिलेलं नाही आहे आणि म्हणून या ठिकाणी अशा अनेक आरोप होत राहणार, अनेक मागण्या होत राहणार। पण निश्चितपणे योगेश कदमांच्या पाठीशी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे राहतील। अगदी शेवटचा प्रश्न आहे सर, आता पाहिलं गेलं तर विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेता नाहीये आणि याच्यासाठी ठाकरेंच्या सेनेच्या माध्यमातून दावा करण्यात आलाय। आता हा संपूर्ण निर्णय अध्यक्षांकडे आलेला आहे, आपल्याला काय वाटतं? म्हणजे सत्तेतले आपण आमदार आहात, सत्ताधारी नेत्यांसोबत आपण असता, चर्चा आहे का की बाबा द्यावं आपण म्हणजे विरोधी पक्ष नेतेपद असं करून? लोकशाहीमध्ये
घटनेनं ज्या ज्या गोष्टी ठरवून दिलेल्या आहेत त्या केल्या पाहिजेत. मग घटनेमध्ये अशी तरतूद आहे का की त्यांचं संख्याबळ एवढं कमी असताना त्यांना विरोधी पक्षनेतेपद द्यावं, हे घटनेमध्ये नाही आहे. पण तरी पण त्यांचा कोरम नाहीये. कोरम नाही. त्यानंतर असं असताना एकतर ते आता त्याला त्यांचा हक्क बनत नाही. आता बाकी सन्मान्य मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि नेते मंडळी ठरवतील. यातूनही त्यांना न्याय देण्याची भूमिका ही मला वाटते शासनाची असेलच. ते वरिष्ठ निर्णय घेतील. नक्कीच सर, धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. आपल्यासोबत राजेश क्षीरसागर होते. त्यांच्या माध्यमातून थेट असं वक्तव्य करण्यात आलंय. पाहायला गेलं तर नीलम गोरे यांचं जे उपसभापती पद आहे ते कुठेतरी धोक्यात असल्याचे चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. परंतु उपमुख्यमंत्री जे आहेत ते म्हणजे शिंदे जे आहेत ते जादूगर आहेत, तर ते कोणालाही अडचणीत पडून देणार नाहीत. त्यामुळे आता हे पाहणं गरजेचं ठरणार आहे की एकीकडे योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते, तर दुसरीकडे नीलम गोरे यांचं उपसभापती पद कुठेतरी धोक्यात आहे असं म्हटलं जातं. आणि ह्या संपूर्ण आता वर्तुळामधून हे पाहणं गरजेचं ठरणार आहे की नक्कीच ही जादूची छडी म्हणजे शिंदे ही जादूची छडी फिरवणार का आणि स्वतःच्या नेत्यांना जे ते वाचवणार का. मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.